अरविंद केजरीवाल यांच्याबाबतची बातमी समोर येते। अरविंद केजरीवाल यांचा अटकपूर्व जामीन मंजूर झालाय। 15,000च्या जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर झालाय। अरविंद केजरीवाल यांचा अटकपूर्व जामीन मंजूर झालाय। दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाकडून अरविंद केजरीवाल यांना दिलासा दिला गेलाय। तर नेमका दारू घोटाळा काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। केजरीवाल सरकारने 2021 मध्ये मद्य विक्रीसाठी नवीन धोरण तयार केलं होतं, ज्यामध्ये घोटाळा झाल्याचा विरोधकांकडून आरोप केला गेला। यासंबंधी वाद वाढल्यानंतर धोरण रद्दही केलं गेलं। दिल्ली सरकारने या धोरणातून उत्पन्नात लक्षणीय अशी 27% वाढ नोंदवली, ज्यामुळे सुमारे 8,900 कोटींचं उत्पन्न दिल्ली सरकारला मिळालं होतं। विरोधकांच्या आरोपानंतर धोरणाविरोधात उपराज्यपालांकडून सीबीआय चौकशीचे आदेश दिले गेले। सीबीआयकडून मनीष सिसोदिया यांच्या घरासह 31 ठिकाणी छापेमारी केली गेली। सिसोदिया यांना अटक सुद्धा केली आहे। तर अरविंद केजरीवाल यांनाही ईडीकडून अनेकदा समन्स पाठवलं गेलं। न्यायालयाकडून समन्स मिळाल्यानंतर केजरीवाल यांना जाग आली। केजरीवाल यांचा अटकपूर्व जामीन मंजूर झाला आणि त्यांना दिलासा मिळाला।